आज आपण पुरणपोळी कशी करायची ते बघणार आहोत। त्यासाठी मी इथे अर्धा किलो चण्याची डाळ घेतली आहे। त्याला आता आपण 5 शिट्ट्या कुकरमध्ये करून घेऊया। आता मैद्याचं पीठ मळण्यासाठी मी इथे 1 चमचा तेल आणि 2 चमचे गरम करून ते पिठामध्ये टाकून घेतले आणि त्यामध्ये आता थोडं पाणी टाकून आपण पीठ छान मळून घेऊया आणि थोडंसं तेल टाकून ते 10 मिनिटांसाठी आपण झाकण लावून ठेवून देऊया। आता आपली डाळ सुद्धा छान शिजलेली आहे। आता त्यामध्ये आपण पाव किलो गूळ, 2 चमचे वेलचीची पूड आणि 1 चमचा जायफळ टाकून ते मिश्रण छान तयार करून घाटून घेतले। आता आपण त्याचे गोळे करून घेऊया आणि ते मैद्याच्या पिठामध्ये भरून घेऊया। हे बघा, आता आपले गोळे सुद्धा छान भरून झालेले आहेत। आता आपण पोळी छान लाटून घेऊया आणि पॅनवरती तूप लावून छान दोन्ही साईडने पुरणपोळी भाजून घेऊया। जर तुम्हाला माझी ही रेसिपी पूर्ण बघायची असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।